नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फॉर्मवाला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण घेऊन आलो आहेत जिल्हा न्यायालय भरतीची फायनल रिस्पॉन्स शीट कधी येणार याच्यासाठी हा व्हिडिओ बनलेला आहे आणि नव्या ITR अनुसार किती अर्ज याच्यामध्ये येणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। तर सर्वप्रथम नवीन आलेल्या ITR नुसार आपल्याला किती अर्ज आले आहेत हे माहीत पडलं आहे। तर यामध्ये सर्वप्रथम लिपिक पदाकरिता 96,939 जागा लिपिक पदाकरिता आलेल्या आहेत। नंतर बघितलं आपण शिपाईकरिता 2,07,178 जागा ह्या शिपाई पदाकरिता अर्ज ते विद्यार्थ्यांनी केलेले आहेत। नंतर सर्व विद्यार्थ्यांचा प्रश्न हाच होता, सर निवड तर होऊन जाईल पण डॉक्युमेंट काय लागतील, कागदपत्र काय लागतील याची पण यादी मी तुम्हाला सांगून देतो। तर यामध्ये सर्वप्रथम लघुलेखकचे आपण बघूया। लघुलेखक पात्रवण्यासाठी आपल्याला कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे। कायद्याची पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल। दुसरी गोष्ट, ज्या जिल्ह्यात अर्ज केला आहे त्या जिल्ह्यातील प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे। त्यानंतर सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा, संगणक टंकलेखन, बेसिक कोर्स त्यामध्ये सरकारी प्रमाणपत्र लागेल। इंग्रजी लघुलेखनात 100 प्रति मिनिट किंवा त्याहून गती आणि मराठी लघुलेखनात 80 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती लागेल। इंग्रजी टंकलेखनात 40 प्रश्न मिनिट किंवा त्याहून अधिक। यामध्ये आपल्याला खालीलपैकी कोणत्याही संस्थेतून प्राप्त MS ऑफिस, MX वर्ड, WordStar 7 आणि ओपन ऑफिस या व्यतिरिक्त विंडोज आणि लिनक्समध्ये वर्ड प्रोसेसर चालवण्याचा प्रक्रियापत्र प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। हे झाले आपले लघुलेखकासाठी। आता आपण जाणून घेऊया कनिष्ठ लिपिक पात्र होण्यासाठी उमेदवारांना कोणकोणते कागदपत्रे लागतील। कनिष्ठ लिपिकसाठी मान्यता विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे आणि त्या जिल्ह्यातील पुरेसे ज्ञान असणे भाषेचे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त मंडळाने घेतलेली परीक्षा किंवा संगणक टंकलेखन बेसिक कोर्समध्ये सरकारी प्रमाणपत्र TBC किंवा ITI यामध्ये इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती असणे आवश्यक। MX ऑफिस, MX वर्ड, विंडोज 7, ओपन ऑफिस या विंडोजमध्ये वर्ड प्रोसेस चालवण्याची प्रक्रियापत्र संगणक प्रमाणपत्र असणे त्याच्याकडे असणे आवश्यक आहे। महाराष्ट्र किंवा गोवा राज्यातील वैधानिक विद्यापीठाचे यशस्वी असावे पण गरजेचे आहे। यानंतर आपण जाणून घेऊया शिपाईकरिता। शिपाईचं फक्त 7वी परीक्षा उत्तीर्ण पास केलेलं त्याच्याकडं प्रमाणपत्र असायला हवे आणि शरीरयष्टी चांगली असावी अशी याची मागणी होती। त्याचसोबत त्याचं एक प्रमाणपत्र पण जोडणे आवश्यक आहे। आपल्या जिल्ह्यातील कोणी वकील किंवा वरिष्ठ माणूस जो असेल त्याच्याकडनं हे पत्रावर शिक्का किंवा त्याची सही घेणे हे गरजेचं आहे। सर्व विद्यार्थ्यांचं म्हणणं हेच आहे, सर सर्व डॉक्युमेंट वगैरे सर्व मी जमा केले पण फायनल आन्सर शीट ही कधी येईल? बरोबर, फायनल आन्सर शीट ही लवकरच येणार आहे। फायनल आन्सर शीट ही तुमची मार्च एंडिंगपर्यंत येणार आहे। आचारसंहिता जरी लागली, आपली परीक्षा आचारसंहितेच्या आधी झालेली आहे, त्या कारणाने ही आपली आन्सर की लवकरच आपल्या याच्यावर येणार आहे। जशी आली मी तशी तुम्हाला करतोच। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फॉर्मवाला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।